समुद्र किनारा नसतानाही आमच्याकडे चौपाटी आहे. तर चांगली आहे. चिपळूणकर इज नॉट फॉर बिगनर्स. ओके. आम्ही मॅगी नाही फ्रँकी घेतली. सॉरी. हाय गाईज. तर आता मी क्लास घेऊन झालाय माझा आणि मी आज जाणार आहे. थोडेसे माझे हेअर्स हे असे झालेत बकवास, तर त्यांना तुम्ही शेवटचं बघून घ्या. आणि मी हेअर्सचं काहीतरी करायला जाणार आहे आज छान असं. तर हा व्लॉग पूर्ण बघा की मी हेअर्स काय करणार आहे आज. ठीक आहे, बघूया. न्यू लुक, थोडासा लुक चेंज करते. ॲक्च्युली माझे हेअर स्ट्रेट होते ते मी कट केले आणि आता हे असे हेअर्स आहेत आणि ते थोडेसे चेंज करायचे आहेत परत मला. तर मी ते चेंज करणार आहे. तर बघूया कसे होत आहेत. स्टे ट्यून. तर आता थोडीशी शायनिंग मारून घेते बिकॉज माझ्या ब्लॉगमध्ये शायनिंग मारणे इज मस्ट. समझ रहे हो ना. ठीक आहे, बघा हे आता लास्ट बघून घ्या. खराब झालेत ना? आहेत चांगले, खराब नाही आहेत. त्यानंतर मी डेस्टिनेशनवरती पोचले आणि डेस्टिनेशन होतं त्रिमूर्ती हेअर क्राफ्ट स्टुडिओ, जे की आणि माझा फायनल रिझल्ट बघितल्यानंतर मी एक स्टोरी ठेवली होती इंस्टाग्रामला. तर त्यावरून मला सगळे लोक विचारत होते कोणत्या पार्लरमध्ये गेलीस किंवा कोणत्या सलूनमध्ये गेलीस. तर ते लोकेटेड आहे कावीतळीमध्ये, जिवाळा मार्टच्या शेजारी. सो कोणाला व्हिजिट करायचं असेल तर त्यांच्या शॉपला व्हिजिट करा बिकॉज खूप छान करतात ते दादा. 2 दादा आहेत, ते छान केलं आणि माझ्या हेअर्सचं तरी छान केलं. तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल. फर्स्ट इथे माझा हेअर वॉश झाला आहे आणि हेअर वॉश केल्यानंतर त्यांनी लगेचच माझे हेअर ड्राय केले. तर ड्राय केल्यानंतर क्रीम ॲप्लिकेशन केलं आणि बॉन्ड वगैरे चेक करत होते ते मध्ये आणि माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. तर त्यानंतर दादा माझे हेअर स्ट्रेट करत होता बिकॉज मला स्ट्रेटनिंग करायची होती. तर ते मतलब थोडंसं हेअर्सला मस्त टचअप देत होते आणि मी एकदम. आणि हे होते माझे फर्स्ट क्रीम ॲप्लिकेशन नंतरचे हेअर्स, जे की मला असे हवे होते. शाईन बघा खूप छान केलं त्यांनी. तर त्यानंतर परत सेकंड क्रीम ॲप्लिकेशन होतं न्यूट्रिलायझरचं. तर आता सेकंड क्रीम ॲप्लिकेशन होत होतं. मी गेले होते 2 वाजता, पण मला खूप टाईम झाला बिकॉज त्यांना बाकीचे क्लायंट पण हँडल करायचे होते, प्लस मी पण होते. आणि स्मूदनिंग लगेचच होत नाही, स्मूदनिंगसाठी 4 तास तरी लागतातच. सो दादा करत होते हळूहळू आणि छानच केलं त्यांनी. तुम्ही फायनल रिझल्ट बघाल. सो आता मी नेक्स्ट क्रीम लावली हेअर्सला. चंपू दिसते मी फुल. मिररवरती आहे वाटतं, मिररवरती आहे. ठीक आहे, तर आता फायनल रिझल्ट बघूया. हलवायला नाही सांगितलेत मला, असे तसे 15 मिनटं लावायला सांगितलेत. फायनल रिझल्ट बघूया काय येतोय. तर स्टे ट्यून. त्यानंतर परत माझा हेअर वॉश केला आणि दादा माझे परत हेअर ड्राय करत होते. बापरे, 3 वेळा मी हेअर वॉश केले आज. आणि त्यानंतर हा होता माझा एकदम फुल अँड फायनल लुक, जो की तुम्ही आता बघाल. आणि मी खूपच जास्त शायनिंग मारत होते बिकॉज मला माझे आय एम बॅक इन माय लुक. सो हा लुक मी भरपूर दिवसांपासून मिस करत होते, माय स्ट्रेटनिंग लुक. बिकॉज मी हेअर कट केले होते जे स्ट्रेटनिंगचे हेअर होते आणि मला स्ट्रेटनिंग करायची होती आणि त्यासाठी मी हेअर रिग्रोथ करत होते. बट तेवढे वाढले नाहीत, बट ओके. ते स्ट्रेट हेअर होते त्यापेक्षा तरी हे माझे हेअर जरा छान वाटतात हेअर कट विथ स्ट्रेटनिंग. सो कसा वाटला माझा न्यू लुक हे नक्की सांगा. आणि आता मी भरपूर शायनिंग मारणार आहे बिकॉज माझ्या ब्लॉगमध्ये शायनिंग मारणे इज मस्ट. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? त्यानंतर मी भरपूर शायनिंग मारली, अशी वाकडी तिकडी होऊन पण शायनिंग मारून दाखवली. तुम्ही बघू शकता. मला माझ्या हेअरचा शो ऑफ करायचा होता अर्थात. तर खूप छान स्मूथनिंग झाली होती.
तर गाईज आता माझं हेअरचं सगळं डन झालंय आणि आमच्या चाकरमान्यांना यायचं होतं महाराजांच्या भेटीसाठी. तर चाकरमान्यांना घेऊन आम्ही आलोय महाराजांच्या भेटीसाठी. म्हणजे चाकरमानी म्हणजे शुभम आलाय, शुभमला यायचं होतं इथे. सो हे बघा, ह्याला यायचं ते ह्याला तर गाईज ह्याला तुम्ही ओळखत असाल, द फेमस वडापाव. आणि हा आहे शुभम. शुभम बघ, हाय कर. नवीन आहेत ते लोक, नवीन आहेत सो म्हणून म्हणलं. अरे चौपाटी तुमच्याकडे कशी दादर चौपाटी, जुहू चौपाटी असते तशी आमच्याकडे ही चौपाटी असते. समुद्र किनारा नसतानाही आमच्याकडे चौपाटी आहे. शुभम, समुद्र किनारा नसतानाही आमच्याकडे चौपाटी आहे. म्हणजे विचार कर, चिपळूणकर इज नॉट फॉर बिगनर्स. ओके. फर्स्ट डिश आलेली आहे, खा ना. घरी बिर्याणी बनवली. किती राहतोयस? खा तुझा व्हिडिओ नाही घेतला. आम्ही मॅगी नाही फ्रँकी घेतली, सॉरी. तर हा व्लॉग आता मी इथेच संपवते आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.